तर विकृत कॅप्टन खरात प्रकरण समोर आल्यानंतर अनीसने आता अशा बुवाबाजी करणाऱ्यांची पोलीस स्टेशन निहाय माहिती एकत्रित गोळा करण्याची मागणी केली आहे। युती शासन काळामध्ये गोपीनाथ मुंडे असताना त्यावेळेस अशा पद्धतीचं काम सुरू करण्यात आलं होतं, मात्र त्याबाबत अद्यापही कृती झालेली नाहीये। त्यामुळे कॅप्टन खरात सारख्या विकृतांना पायबंद घालण्यासाठी पोलीस स्टेशन निहाय अशा बुवाबाजी करणाऱ्यांची माहिती संकलित करण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख अविनाश पाटील यांनी केलेली आहे। याच्या पुढच्या काळात केवळ कायदा नाही तर आक्रमक प्रबोधन आणि त्यासाठी संबंधित घटकांवर जबाबदारी निश्चित केल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जो भारतीय संविधानाच्या नागरिकत्वाचा अधिकार आहे तो येणार नाही। आम्ही ही मागणी करत आलोय की महाराष्ट्र अनिसच्या वतीने जादूटोणा विरोधी कायदा पूर्ण करत असताना प्रत्येक पोलीस स्टेशन निहाय असे संभाव्य बुवाबाजी करणारे ठिकाणं आहेत, त्यांच्या नोंदी पोलीस स्टेशन निहाय करून ठेवायच्या। त्या अजूनही आपल्याकडे प्रत्यक्षात येत नाहीये, ते करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।